Good morning, students. In the previous lecture, we have seen different concepts like distance, displacement, speed, velocity, and acceleration. And today, we are going to learn distance time graphs for uniform and non-uniform motion, as well as we are also going to study distance time graph for velocity and distance. विद्यार्थी मित्र हो, 9वी सेमी इंग्रजी या वर्गाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या अंतर्गत आपण प्रकरण पहिल्यातील काही संकल्पना त्या संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे की ज्यामध्ये अंतर, विस्थापन, चाल, वेग आणि त्वरण अशा काही संकल्पनांचा आपण यापूर्वी अभ्यास केला आहे. आणि आज आपण अंतर आणि वेळ यांचा जो आलेख एकसमान आणि नैकसमान गतीसाठी काढला जातो, या आलेखावरून या वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास कशा प्रकारे करता येईल हे आपण पाहणार आहोत. द फर्स्ट ग्राफ इज डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. म्हणजे एकसमान गतीसाठी अंतर आणि काळ यांच्यामधील जो आलेख आहे तो आलेख कशा प्रकारे आहे पहा. द फॉलोइंग टेबल शोज द डिस्टन्स कवर्ड बाय ए कार इन फिक्स्ड टाइम इंटरवल्स. खाली एक सारणी दिलेली आहे की ज्या सारणीमध्ये एका कारने ठराविक कालावधीमध्ये पार केलेलं अंतर नोंद करण्यात आलेलं आहे. You have to draw a graph of distance against time, taking time along x-axis and distance along y-axis in figure number 1.5. म्हणजे 1.5 या आकृतीमध्ये तुम्हाला x अक्षावरती वेळ म्हणजेच कालावधी आणि y अक्षावरती अंतर घेऊन योग्य त्या प्रमाणांच्या साहाय्याने हा आलेख काढावयाचा आहे. आता हा आलेख काढण्यासाठी प्रथम आपणाला या आलेखामध्ये एक्स आणि वाय अक्षावरती विशिष्ट प्रमाण जे ते प्रमाण घेणं गरजेचं आहे. ऑन द एक्स ॲक्सिस द स्केल इज टेकन टू बी 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेकंड्स. म्हणजे वाय एक्स अक्षावरती आपण 1 सेंटीमीटर बरोबर 10 सेकंद हे प्रमाण घेतलेलं आहे. ॲट द सेम टाइम ऑन द वाय ॲक्सिस वी हॅव टेकन 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 मीटर्स. आणि याच वेळी वाय अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 20 मीटर इतकं प्रमाण आपण घेतलेलं आहे. आता या प्रमाणांच्या साहाय्याने सारणीमध्ये दिलेल्या वेगवेगळ्या कालावधीत पार केलेल्या अंतरांचा आलेख आपणाला या आलेखावरती बिंदू रूपात प्रथम दर्शवायचा आहे. तर त्यासाठी ती जी सारणी आहे ती सारणी प्रथम पाहूया. आता या सारणीमध्ये ड्युरिंग फर्स्ट 10 सेकंड्स द डिस्टन्स कवर्ड बाय कार इज 15 मीटर. म्हणजे पहिल्या 10 सेकंदामध्ये कारनं पार केलेलं जे अंतर आहे ते अंतर 15 मीटर इतकं आहे. आणि त्यामुळं या आलेखामध्ये 10 सेकंदाच्या वरती बरोबर 15 मीटर अंतरावरती एक बिंदू स्थापलेला दिसतोय पहा. या पद्धतीनं इन अनादर 10 सेकंड दॅट इज 20 सेकंड ॲट द टाइम ऑफ 20 सेकंड द कार कवर्स 30 मीटर डिस्टन्स. म्हणजे 20व्या सेकंदाला 30 मीटरचं अंतर ही जी कार आहे ती कार पार करते.
अशा पद्धतीनं 30, 40, 50 अँड 60 अँड 70 सेकंद कालावधीमध्ये त्या कारनं पार केलेलं जे अंतर आहे ते अंतर दर्शवणारे बिंदू आता या ठिकाणी आलेखामध्ये स्थापन केल्याचं दिसून येतं. आता हे बिंदू स्थापन केल्यानंतर आपणाला या सर्व बिंदूंना सामावणारी एक रेषा काढावी लागेल. आता या ठिकाणी ही रेषा ती रेषा काढली आहे की जी आरंभ बिंदूपासून निघते आणि या सर्व बिंदूंना सामावते. आलेखामध्ये तुम्हाला ही रेषा काढून दाखवलेली आहे. आता हा जो आलेख आहे, हा आलेख की जो या ठिकाणी आपल्याला दिसतोय, हा आलेख काढल्यानंतर या आलेखावरून आपल्याला त्यांनी काही प्रश्न येते प्रश्न विचारलेले आहेत की ज्या प्रश्नांच्या सहाय्यानं आपल्याला या दोन संकल्पना व्यवस्थित समजावून घ्यायच्या आहेत. आता हा जो आलेख आहे, या आलेखावरून आपल्याला जो पहिला प्रश्न विचारला आहे तो पहिला प्रश्न बघा. अन ऑब्जेक्ट इज इन युनिफॉर्म मोशन. म्हणजे ती जी वस्तू आहे, ती जी कार आहे, ती कशी आहे, एकसमान गतीमध्ये आहे. मीन्स इट कवर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल्स. म्हणजे ती कार समान कालावधीमध्ये समान अंतर पार करते. हेन्स द कार इज सेड टू बी इन युनिफॉर्म मोशन. आणि म्हणून ती जी कार आहे ती कार एकसमान गतीमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. आता या कारचा जो आलेख आपण काढलेला आहे तो आलेख कसा काढला आहे, टाइम अँड डिस्टन्स. टाइम इज टेकन अलॉंग एक्स ॲक्सिस while distance is taken along y axis. आणि हा जो ग्राफ मिळाला, हा ग्राफ कसा आहे, द ग्राफ बिटवीन डिस्टन्स टाइम इज ए स्ट्रेट लाईन. म्हणजे हा जो ग्राफ आहे, हा जो आलेख आहे, ही एक सरळ रेषा दिसून येते. आता ही स्ट्रेट लाईन जी दिसते, ही सरळ रेषा जी दिसते ती काय दिसते, काय दर्शवते ही, दॅट द कार इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. The straight line graph shows that the car is moving with uniform motion. हा जो सरळ रेषेचा आलेख दिसतोय किंवा आलेखामध्ये दिसणारी ही जी सरळ रेषा आहे, ही सरळ रेषा काय दर्शवते, तर ती कार एकसमान गतीमध्ये आहे, म्हणजे युनिफॉर्म मोशन मध्ये आहे. आणि स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन ग्राफ, आता तो जो स्ट्रेट लाईन ग्राफ आहे त्याचा जो स्लोप आहे तो स्लोप काय दर्शवतो आपल्याला, द डिस्टन्स इन द डिस्टन्स टाइम ग्राफ अबव व्हॉट डज द स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन इंडिकेट. यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये त्यांनी हा प्रश्न विचारलाय की वरच्या आलेखामध्ये त्या सरळ रेषेचा जो आलेख आहे तो चढता आहे, म्हणजेच त्या आलेखाचा हा जो चढ आहे हा चढ काय दर्शवतो, व्हॉट डज द स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन इंडिकेट. द आन्सर इज द स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन ग्राफ इंडिकेट दॅट द मोशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट, that is the velocity of that object increases constantly. म्हणजे त्या वस्तूच्या म्हणजेच त्या कारच्या गतीमध्ये किंवा तिच्या वेगामध्ये होणारा जो बदल आहे हा बदल सातत्यानं होत आहे, म्हणजेच त्या वस्तूचा वेग हा सातत्यानं वाढत आहे. The slope of the straight line graph indicates that the velocity of the car goes on increasing constantly. जे सातत्यानं हा जो वेग आहे हा वेग त्या वस्तूचा म्हणजेच कारचा वाढत जात आहे. आता यानंतर दुसरा जो ग्राफ आहे हा डिस्टन्स टाइम ग्राफच आहे, पण तो नॉन युनिफॉर्म म्हणजेच नैक समान गतीसाठी आहे. द डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. आता हा जो ग्राफ आहे हा ग्राफ काढण्यासाठी तुम्हाला जी सारणी दिलेली आहे ती सारणी बघा आणि त्याच्यामध्ये दिलेली माहिती बघा. इन द फॉलोइंग टेबल shows the distances covered by a bus in equal time intervals, and you have to draw
a graph of distance against time, taking time along x-axis and distance along y-axis. म्हणजे खालील सारणीमध्ये तुम्हाला एका बसने ठराविक कालावधीमध्ये पार केलेलं अंतर दिलेलं आहे आणि यावरून तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू ड्रॉ ए ग्राफ ऑफ डिस्टन्स अगेन्स्ट टाइम. आणि तुम्हाला काल आणि अंतर यांच्यामधला आलेख काढायचा आहे. हा आलेख काढत असताना एक्स अक्षावरती तुम्हाला टाइम म्हणजेच कालावधी घ्यायचा आहे आणि वाय अक्षावरती तुम्हाला अंतर घ्यायचं आहे. आता हे घेऊन आपल्याला हा जो आलेख आहे तो आलेख कसा काढता येईल ते बघूया. आणि आता याच्यामध्ये हा जो आलेख आहे हा आलेख काढण्यासाठी जे स्केल घेतलं आहे ते उजव्या कोपऱ्यात दर्शवलं बघा. ऑन द एक्स ॲक्सिस 1 centimeter is equal to 5 seconds. The scale taken on the x-axis is 1 centimeter is equal to 5 seconds, while scale taken on the y-axis is equal to 1 centimeter. 1 centimeter is equal to 10 meter. आता या प्रमाणाच्या सहाय्याने आपल्याला या आलेखामधील जी सारणी दिली आहे या सारणीच्या अंतराची नोंद दर्शवणारे आलेख बिंदू स्थापन करायचे आहेत. आता त्यासाठी सारणीमध्ये काय दिले आहे बघा. ड्युरिंग फर्स्ट 5 सेकंड द बस कव्हर्स 7 meter distance. During first 5 seconds the car or bus covers 7 meters distance. म्हणजे पहिल्या 5 सेकंदामध्ये 7 किलोमीटर अंतर त्या कारनं पार केलेलं आहे आणि त्यामुळं आलेखामध्ये पहिल्या 5 सेकंदाच्या कालावधीवरती बरोबर 7 मीटर अंतरावरती बिंदू स्थापन केले आहे. अशा पद्धतीनं पुढच्या म्हणजे आफ्टर 10 सेकंद, आफ्टर 15, आफ्टर 20, आफ्टर 25, आफ्टर 30, आफ्टर 35 प्रत्येक 5-5 सेकंदाच्या नंतर या बसने पार केलेलं अंतर दर्शवणारे बिंदू आलेखामध्ये काढून घेतलेले आहेत. अँड इफ वी जॉईन ऑल दीज पॉइंट्स इंडिकेटिंग द डिस्टन्सेस कव्हर्ड बाय द बस इन डेफिनेट टाइम इंटरवल, म्हणजे ठराविक कालावधीमध्ये पार केलेली अंतरे दर्शवणारे आलेखातील हे जे बिंदू आहेत हे बिंदू जर आपण जोडले, इफ वी जॉईन all these points indicating distances covered by bus in different time intervals, we will get the graph which is not a straight line. जर आपण हे बिंदू जोडले आणि आलेख तयार केला तर तो आलेख आता पहा कसा होतो. तो आलेख एक सरळ रेषा मिळत नाही. What do you mean that? याचा अर्थ काय? The graph is of any shape, म्हणजे कोणत्या आकाराचा असू शकतो. हे असं का झालं? Because the graph is for non-uniform motion. The bus is traveling with non-uniform speed, म्हणजेच एकसमान चालीनं बस गतिमान नाही. याचाच अर्थ त्या बसची चाल कशी आहे? नैकसमान आहे. म्हणजे काय? द बस कव्हर्स अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल्स, म्हणजे समान कालावधीमध्ये असमान अंतर पार करते. आणि हेन्स द ग्राफ ऑफ नॉन युनिफॉर्म मोशन इज ऑफ एनी शेप, म्हणजे कुठल्याही आकाराचा हा ग्राफ असू शकतो. आता यानंतर पुढची जी संकल्पना आहे ती पुढची संकल्पना म्हणजे व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी. आता आपण यानंतर जो आलेख पाहणार आहोत तो आलेख आहे वेग आणि वेळ. वेग आणि वेळ यांच्यामध्ये असणारा आलेख की जो फॉर
युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजे एकसमान वेगाकरता, म्हणजे एकसमान गतीनं गतिमान असणारी, एकसमान वेगानं गतिमान असणारी एखादी वस्तू जर आपण घेतली तर तिचा जो आलेख आहे वेग आणि वेळ यांच्या मधला तो कसा असेल हे त्यांनी या आकृतीमध्ये दाखवले आहे. फिगर नंबर 1.7 फिगर नंबर 1.7 shows the velocity time graph for uniform velocity. म्हणजे एकसमान वेगासाठी वेग आणि वेळ यांच्यामधला आलेख या आकृतीमध्ये दाखवलेला आहे. तर काय आलेख आहे? ए ट्रेन इज मुव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी ऑफ 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे एक रेल्वे गाडी 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने गतिमान आहे. आणि किती वेळ? फॉर 5 hours 5 तासांकरता. The velocity time graph for this uniform motion is shown in. आणि या एकसमान गतीनं एकसमान वेगानं गतिमान असणाऱ्या रेल्वे गाडीसाठीचा जो वेग आणि वेळ यांच्यामधला आलेख आहे तो 1.7 या आकृतीमध्ये दाखवलेला आहे. आता या आकृतीमध्ये तुम्ही जर तो जो आलेख आहे तो आलेख पाहिला तर या आलेखामध्ये जे स्केल घेतलेलं आहे ते स्केल काय घेतलंय बघा. ऑन एक्स एक्सिस 1 centimeter is equal to 1 hour and at the same time on the y axis the scale is taken 1 centimeter is equal to 10 kilometer per hour. म्हणजे एक्स अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 1 तास आणि वाय अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 10 किलोमीटर प्रति तास इतका वेग या प्रमाणामध्ये घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे हा जो आलेख काढून दाखवला आहे या आलेखावरून आपल्याला काही प्रश्नांची उत्तर ती उत्तरं त्यांनी विचारलेली आहेत. आता त्यातला प्रश्न पहिला जो आहे तो प्रश्न पहिला बघा. विथ द हेल्प ऑफ द ग्राफ हाऊ विल यू डिटरमिन द डिस्टन्स कवर्ड बाय ट्रेन बिटवीन 2 to 4 hours. म्हणजे काय? विथ द हेल्प ऑफ द ग्राफ म्हणजे या आलेखाच्या मदतीनं की जो तुम्हाला काढून दिलेला आहे. हाऊ विल यू डिटरमिन तुम्ही कसं निश्चित कराल. हाऊ विल यू डिटरमिन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. म्हणजे 2 आणि 4 तासांच्या दरम्यान त्या ट्रेननं प्रत्यक्ष पार केलेलं अंतर कसं काढाल. What is the formula to calculate the distance covered by any moving object. म्हणजे कोणत्याही गतिमान वस्तूने पार केलेलं अंतर काढण्यासाठी कोणतं सूत्र आहे? The formula is distance is equal to velocity into time. म्हणजे अंतर बरोबर वेग गुणिले कालावधी. आता मग या ट्रेनचा वेग आणि कालावधी जर आपल्याला माहित असेल तर आपण कॅल्क्युलेट करू शकतो त्या वस्तूने किती अंतर त्या ट्रेनने किती अंतर पार केलं असेल ते. आता यासाठी वस्तूचा वेग जो तो वेग बघूया. त्या ट्रेनचा वेग. द ट्रेन इज मुव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड दॅट इज 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे ती जी रेल्वे आहे ती 60 किलोमीटर प्रति तास या एकसमान वेगाने गतिमान आहे. म्हणजेच द व्हेलॉसिटी ऑफ दॅट ट्रेन इज 60 किलोमीटर पर आवर. We have to calculate the distance covered by this train in between 2 to 4 hours. म्हणजे 2 ते 4 तासादरम्यान या ट्रेननं कव्हर केलेलं अंतर आपल्याला काढायचं आहे. मग 2 ते 4 तास याचा अर्थ एकूण 2 तासामध्ये म्हणजे टाइम इज 2 hours. Hence by using the formula distance is equal to velocity into time, we can calculate how much distance is covered by that train. Velocity of the train is 60 kilometer per hour while time is 2 hours. Hence 60 into 2 म्हणजे 60 गुणिले 2
याचा गुणाकार येतो 120 किलोमीटर इज द डिस्टन्स कव्हर्ड बाय दॅट ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. म्हणजे 2 ते 4 तासांच्या दरम्यान या ट्रेननं पार केल्यानंतर हे 120 किलोमीटर येईल. आता दुसरा प्रश्न बघा. इज देअर ए रिलेशन बिटवीन द डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours अँड एरिया ऑफ ए पर्टिक्युलर क्वाड्रँगल इन द ग्राफ. म्हणजे आपणाला या आलेखामध्ये जो क्वाड्रँगल म्हणजे चौकोन दिसतोय ए बी डी आणि सी, क्वाड्रँगल ए बी डी सी इज सीन इन द ग्राफ. म्हणजे आपल्याला या आलेखामध्ये हा क्वाड्रँगल दिसतोय. त्यांनी प्रश्न काय विचारला बघा बरं. इज देअर a relation between the distance covered by the train between 2 and 4 hours. म्हणजे 2 आणि 4 तासांच्या दरम्यान त्या ट्रेननं पार केलेलं अंतर आणि एरिया ऑफ द पर्टिक्युलर क्वाड्रँगल ऑफ इन द ग्राफ, त्या आलेखामध्ये असणाऱ्या विशिष्ट चौकोनाचं क्षेत्रफळ यांचा काय संबंध आहे का. येस, देर इज रिलेशन बिटवीन, स्पेसिफिक relation between the area of the quadrangle shown in the graph. म्हणजे या आलेखामध्ये दर्शवलेल्या चौकोनाच्या क्षेत्रफळामध्ये आणि त्या वस्तूनं म्हणजे ट्रेननं पार केलेल्या 2 ते 4 तासांच्या कालावधीमधील अंतर या दरम्यान काहीतरी संबंध आहे. मग काय संबंध आहे. The area of that quadrangle is nothing but the distance covered by the train between 2 and 4 hours. म्हणजे या चौकोनाचं क्षेत्रफळ म्हणजे त्या ट्रेननं 2 आणि 4 तासांच्या दरम्यान पार केलेलं अंतर आहे. याचा अर्थ काय होतो की या चौकोनाचं क्षेत्रफळ काढल्यास आपणाला त्या ट्रेननं पार केलेलं अंतर मिळू शकेल. म्हणून आपण असंही म्हणू शकतो, हेन्स द एरिया ऑफ क्वाड्रँगल ए बी डी सी इज इक्वल टू द डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. म्हणजेच या चौकोन ए बी डी सी चे क्षेत्रफळ बरोबर त्या कारने 2 ते 4 या कालावधी दरम्यान पार केलेलं अंतर असेल. मग आता हे क्षेत्रफळ कसं काढायचं. टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ ए बी डी सी वी मस्ट नो द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ दिस क्वाड्रँगल. This quadrangle is nothing but a rectangle. हा चौकोन हा एक आयत आहे आणि आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहित आहे. द एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. की ज्या आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला लांबी गुणिले रुंदी माहित आहे. आता या चौकोनाची जी लांबी आहे, द लेंथ ऑफ द क्वाड्रँगल दॅट इज रेक्टँगल ए बी डी सी इज ए C or BT, and this length is nothing but the velocity of the train. In this graph, length of this quadrangle is nothing but velocity of the train, which is 60 km per hour, and the breadth of this quadrangle is AB or CD, and this breadth AB or CD is nothing but the specific time in which we have to calculate how much distance that train covers. म्हणजे हा एक विशिष्ट कालावधी आहे की ज्या कालावधीमध्ये ट्रेननं किती अंतर पार केलं आहे हे आपणाला काढायचं आहे.
आणि हा कालावधी येतो 2 तासांचा. म्हणजेच द breadth of that quadrangle is nothing but 2 hours. And if we calculate the area of ABDC, that is length into breadth. Length is nothing but velocity, which is 60 km per hour, and breadth is nothing but time, that is 2 hours. 60 into 2, that is 120 kilometer is the distance covered by that train, which can be calculated by using this graph. Means by this graphical method we can calculate the distance covered by any uniformly traveling object. म्हणजे एकसमान गतीनं प्रवास करणाऱ्या, एकसमान वेगानं प्रवास करणाऱ्या कोणत्याही वस्तूच्या बाबतीत त्या वस्तूनं पार केलेलं अंतर आपण अशा आलेख पद्धतीनं काढू शकतो. आता यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. वेग आणि वेळ यांच्यामधील आलेख आहे की जो युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणजेच एकसमान त्वरणासाठी काढलेला आहे. म्हणजे एकसमान त्वरणाने गतिमान असलेल्या एखाद्या वस्तूच्या बाबतीत वेग आणि वेळ यांचा आलेख कसा असतो हे आपल्याला आकृतीमध्ये दाखवलेले आहे. आकृती 1.8 ही वेग आणि वेळ यांच्या आलेखाची आहे. The changes in the velocity of car in specific time intervals are given in the following table. म्हणजे एका विशिष्ट कारच्या वेगामध्ये होणारे बदल विशिष्ट कालावधीतील या सारणीमध्ये दिलेले आहेत. ज्याचा अर्थ सारणी जी आहे त्या सारणीचा वेग जो आहे, सारणीमधील त्या ट्रेनचा जो वेग आहे हा वेग बदलत आहे. आणि हा जो बदल आहे हा बदल कसा आहे, युनिफॉर्म म्हणजे एकसमान आहे. बघा, द टाइम इन द टेबल, द टाइम इज शोन इन द फर्स्ट कॉलम, that is 0, 5, 10, 15, 20, 25, 30, 35. And during that time, the velocity of the car is shown in the second column. After 5 seconds, the velocity of the car is 8 meter per second. After 10 seconds, the velocity of the car becomes 16 meter per second. And thus, the velocity of the car goes on increasing after every 5 seconds. जे प्रत्येक 5 सेकंदानंतर त्या वस्तूच्या म्हणजेच त्या कारच्या वेगामध्ये होणारा बदल हा या सारणीमध्ये दर्शवलेला आहे. आता हा जो बदल आहे हा बदल कशा प्रकारचा आहे ते पहा. द व्हेलॉसिटी ऑफ द कार चेंजेस बाय 8 मीटर पर सेकंड. म्हणजे या कारचा जो वेग आहे या वेगामध्ये जो बदल होतो तो बदल कसा होता, प्रत्येक 5 सेकंदाला त्या वस्तूच्या म्हणजेच कारच्या वेगामध्ये जो बदल होतो तो किती होतोय, 8 मीटर पर सेकंड. म्हणजे 8 मीटर प्रत्येक 5 सेकंदाला बदल होते वेगामध्ये. म्हणजे 8 मीटर प्रति सेकंद हा त्या कारच्या वेगामध्ये झालेला प्रत्येक 5 सेकंदामधील बदल आहे. आता हा जो आलेख आहे या आलेखामध्ये काय काय दिले बघा. द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इन द फिगर 1.8 शोज दॅट. म्हणजे 1.8 या आकृतीमध्ये असणारा हा जो वेग आणि वेळ यांच्यामधला आलेख दिलेला आहे. या आलेखावरून आपल्याला काय दिसून येतं, द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाइम इंटरवल्स. म्हणजे सारणीचा जर आपण अभ्यास केला तर त्या सारणीमध्ये दिसून येतं द व्हेलॉसिटी
चेंजेस बाय इक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाइम इंटरवल्स. जे प्रत्येक 5-5 सेकंदाच्या कालावधीनंतर त्या कारच्या वेगामध्ये झालेला बदल हा 8 मीटर प्रति सेकंद एवढा आहे. म्हणजेच तो समान आहे. द व्हेलॉसिटी ऑफ द कार चेंजेस बाय इक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाइम इंटरवल्स. आणि म्हणून तर आपण काय म्हणलं आहे, द कार इज इन युनिफॉर्म ॲक्सलरेशन. म्हणजेच त्या कारमध्ये जे त्वरण निर्माण होते ते कसं आहे, एकसमान आहे. आता पुढे काय म्हणते बघा, दस दिस इज युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशन. म्हणजेच ही जी कार आहे या कारचा जो वेग आहे हा कसा आहे, युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशन. म्हणजेच एकसमान त्वरणित गती या प्रकारचा आहे. आणि आता पुढे प्रश्न विचारलाय बघा, हाऊ मच डज द व्हेलॉसिटी चेंज एव्हरी 5 मिनिट्स. आता या ठिकाणी इथं मिनिट्समध्ये प्रश्न विचारलाय, पण हे चुकीचं आहे. कारण आपणाला सारणीमध्ये सेकंदामध्ये होणारा बदल दिलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी दुरुस्त करून घ्या. 5 मिनिट्सच्या ऐवजी 5 सेकंड्स लिहा तिथं. आता प्रश्न कसा होईल बघा बरं, हाऊ मच डज द व्हेलॉसिटी चेंज एव्हरी 5 सेकंड्स. म्हणजे प्रत्येक 5 सेकंदानंतर त्या वस्तूच्या वेगामध्ये, त्या कारच्या वेगामध्ये किती बदल होतोय. द आन्सर इज द व्हेलॉसिटी ऑफ द कार चेंजेस बाय 8 मीटर पर सेकंद इन एव्हरी 5 सेकंड्स. म्हणजे प्रत्येक 5 सेकंदामध्ये कारच्या वेगामध्ये 8 मीटर प्रति सेकंद इतका बदल होतो. पुन्हा एकदा आन्सर बघा, द व्हेलॉसिटी ऑफ द कार चेंजेस बाय 8 मीटर पर सेकंद इन एव्हरी 5 सेकंड्स. आणि आता दुसरी माहिती बघा, फॉर ऑल युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशन्स द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. आता वरचा आलेख आपण पाहिला तर या वरच्या आलेखामध्ये तो जो आलेख आहे तो आलेख एक सरळ रेषा असल्या दिसून येतं. आणि यावरून ते काय म्हणतात, फॉर ऑल युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशन्स, म्हणजे सर्व प्रकारच्या एकसमान गतीसाठी द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इज ए स्ट्रेट लाईन. वेग आणि वेळ यांच्यामधला आलेख हा नेहमी सरळ रेषा असतो. ही दुसरी माहिती मिळाली. आणि त्यानंतर फॉर नॉन युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशन द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ मे हॅव एनी शेप डिपेंडिंग ऑन हाऊ द ॲक्सेलरेशन चेंजेस विथ टाइम. आता हाच आलेख म्हणजेच व्हेलॉसिटी टाइम ग्राफ हाच आलेख जर आपण नॉन युनिफॉर्म म्हणजे नैकसमान ॲक्सेलरेटेड मोशन म्हणजे त्वरणित गतीसाठी काढला तर फॉर नॉन युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ मे हॅव एनी शेप. म्हणजे नैकसमान त्वरणित गतीसाठी वेग आणि वेळ यांचा आलेख काय असतो सांगितले, मे हॅव एनी शेप. त्याला कोणत्याही प्रकारचा आकार असतो की जो कशावर अवलंबून असतो, डिपेंडिंग ऑन हाऊ द ॲक्सेलरेशन चेंजेस विथ टाइम. म्हणजेच त्या वस्तूच्या त्वरणामध्ये कसे बदल होत आहेत यावरती त्या आलेखाचं स्वरूप, आलेखाचा आकार अवलंबून असणार आहे. पण हे मात्र निश्चित, तो निश्चित स्ट्रेट लाईन म्हणजे सरळ रेषा नसणार आहे. आणि म्हणून तिसरी माहिती जी आपल्याला मिळाली ती कुठली आहे, फॉर नॉन युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ मे हॅव एनी शेप डिपेंडिंग ऑन हाऊ द ॲक्सेलरेशन चेंजेस विथ द टाइम. आणि आता याच आलेखावर आधारित काही प्रश्न इथे प्रश्न विचारलेत की ज्या प्रश्नांची उत्तर आता आपण मिळवणार आहोत. आता प्रश्न पहिला जो आहे किंवा ती जी माहिती दिली आहे ती माहिती बघा, फ्रॉम द ग्राफ इन फिगर 1.8 वी कॅन डिटरमिन द डिस्टन्स कवर्ड बाय द कार बिटवीन 10th and 20th
सेकंड्स. म्हणजे फ्रॉम द ग्राफ इन फिगर 1.8 we can determine the distance covered by the car between 10th and 20th seconds. म्हणजे 1.8 या आकृतीमध्ये दिलेल्या आलेखावरून आपण त्या कारने 10 ते 20 या सेकंदामध्ये पार केलेलं अंतर काढू शकतो, निश्चित करू शकतो. as we did in case of the train in the previous example. आता हे अंतर काढण्यासाठी आपण या अगोदर त्या ट्रेनच्या बाबतीत जी पद्धत वापरली तीच पद्धत या ठिकाणी वापरू शकतो. द डिफरन्स इज दॅट द व्हेलॉसिटी ऑफ द कार इज नॉट कॉन्स्टंट अनलाइक दॅट ऑफ द ट्रेन. फरक काय आहे तर या कारचा जो वेग आहे हा वेग स्थिर नाही. अनलाइक दॅट ऑफ द ट्रेन म्हणजेच त्या ट्रेन प्रमाणे ट्रेनचा वेग हा 60 किलोमीटर प्रति तास हा स्थिर होता, तो बदलत नव्हता. पण इथं मात्र कारचा वेग बदलतोय. पण जरी बदलत असला तर तो कसा आहे, युनिफॉर्म आहे, एकसमान आहे. बट इज कॉन्स्टंटली द स्पीड और वेलोसिटी ऑफ द कार इज कॉन्स्टंटली चेंजिंग बिकॉज ऑफ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. म्हणजे त्या कारमध्ये जे त्वरण निर्माण झालेलं आहे ते युनिफॉर्म म्हणजे एकसमान आहे आणि या एकसमान त्वरणामुळे त्या कारच्या वेगामध्ये बदल होतोय. आणि मग इन सच ए केस वी हॅव टू यूज द ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ द कार इन द गिवन टाइम इंटरवल टू डिटरमिन द डिस्टन्स कवर्ड इन दॅट इंटरवल. मग अशा वेळी आपण काय करतो, त्या कारचा जो वेग आहे हा वेग आपण सरासरी वेग घेतो. आता फ्रॉम द ग्राफ the average velocity of the car is equal to 32/16/2 is equal to 24 meter per second असं लिहिलेलं आहे. आता हे कसं घेतलेलं आहे ते आपण त्या आलेखावरून पाहू. आता आलेखामध्ये 10व्या सेकंदाला ती जी कार आहे ती कार कुठे आहे पहा. at 10 seconds the car is at the point A. And at the 20th second the car is at B. Means A and B are the 2 points. म्हणजे A आणि B हे दोन बिंदू आहेत की जे काय करतात, which shows the position of the car at 10 and 20th second. म्हणजे 10 आणि 20व्या सेकंदाला त्या कारचं ठिकाण कुठं होतं हे दर्शवणारे हे दोन बिंदू आहेत आलेखावरचे. आणि 10व्या सेकंदाला त्या कारचा जो वेग आहे तो वेग किती आहे बघा बरं. when the car is at the point A on the graph the velocity of that car is 16 meter per second. And when the car goes at the point B on the graph, the velocity of that car becomes 32 meter per second. म्हणजे A या ठिकाणी आलेखातील A या ठिकाणी जेव्हा कार असेल तेव्हा त्या कारचा वेग होता 16 मीटर प्रति सेकंद. आणि जेव्हा ती कार B या ठिकाणी पोहोचली 20व्या सेकंदाच्या वेळी तेव्हा त्या कारचा वेग होता 32 मीटर पर सेकंद. आणि म्हणून हे उदाहरण जे सोडून दिलं आहे त्या उदाहरणामध्ये त्यांनी कारचा सरासरी वेग काढत असताना व्हेलॉसिटी ऑफ द ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ द कार इज इक्वल टू 32 अपॉन प्लस 60/2 म्हणजे 32 अधिक 16 यांची बेरीज करून त्याला 2 भागलेलं आहे. आणि काय मिळवलं आहे, द ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ द कार म्हणजेच त्या कारचा सरासरी वेग. आणि आपल्याला माहित आहे वी हॅव युज्ड द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द डिस्टन्स इज डिस्टन्स कवर्ड इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाइम. म्हणजे अंतर काढण्यासाठी वेग गुणिले वेळ या सूत्राचा वापर आपण करतो की जे सूत्र या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे. आता डिस्टन्स कवर्ड इज इक्वल टू 24 मीटर पर सेकंड
into 10 seconds means 24 into 10, 240 meter. This is the distance covered by the car in between 10 and 20 seconds. 10 आणि 20 सेकंदांच्या दरम्यान त्या कारनं प्रत्यक्ष पार केलेलं अंतर हे 240 मीटर आलेलं आहे, की जे आपण सूत्राचा वापर करून काढलेलं आहे. आता हेच अंतर आपणाला मागील उदाहरणाप्रमाणे आलेखातील चौकोनाचे क्षेत्रफळ काढून सुद्धा मिळवता येईल. Similar to the example of the train, the distance covered is given by the area of quadrangle ABCD. आता आलेखामध्ये एक चौकोन आपणाला दिसतोय, की ज्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढलं असता आपणाला त्या ट्रेननं पार केलेलं अंतर मिळू शकेल. आता हा जो चौकोन आहे तो चौकोन जरा बघूया आपण. आता या ठिकाणी ABCD हा तो चौकोन दिसतोय पहा, की ज्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढलंय की आपणाला काय मिळू शकेल, त्या कारने 10 ते 20 सेकंदादरम्यान पार केलेलं अंतर मिळू शकेल. द डिस्टन्स कव्हर्ड बाय द कार इन बिटवीन 10 and 20 seconds can be calculated by calculating the area of quadrangle ABCD. म्हणजेच ABCD या चौकोनाचे क्षेत्रफळ काढून आपण त्या कारनं पार केलेलं अंतर या आलेख पद्धतीवरून काढू शकतो. आता हा जर एरिया काढायचा म्हटलं तर काय करावं लागेल बघा बरं. The quadrangle ABCD is divided into quadrangle and a right angle triangle. The quadrangle is AECD and the triangle is AEB. म्हणजेच या चौकोन ABCD चं 2 भागात विभाजन झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यातला एक भाग म्हणजे चौकोन आहे, की ज्या चौकोनाचं नाव आहे चौकोन AECD, आणि दुसरा भाग म्हणजे एक काटकोन त्रिकोण आहे AEB. अशा 2 भागामध्ये या चौकोनाचं विभाजन झालं आहे, की ज्या दोन्ही भागांचं क्षेत्रफळ आपल्याला काढून त्यांची जर बेरीज केली तर आपण चौकोन ABCDचं क्षेत्रफळ काढू शकतो. आणि म्हणून त्यांनी खाली म्हटलं आहे बघा, एरिया ऑफ क्वाड्रँगल ABCD इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रँगल AECD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ABE. आणि अशा प्रकारे चौकोन AECD आणि त्रिकोण ABE यांचं क्षेत्रफळ काढून तुम्ही या चौकोनाचं क्षेत्रफळ काढू शकता. तर तुम्ही प्रत्यक्ष या चौकोनाचं आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढून या चौकोन ABCDचे क्षेत्रफळ 240 मीटर येतं का हे तपासून पहा. जर आलं नाही तर प्रत्यक्ष माझ्याशी फोनवरून संपर्क साधला तरी चालेल. थँक यू. धन्यवाद.